नमस्कार, माझं नाव आशुतोष पाटील आहे. नगरदेवडा शहरामध्ये वृत्तप्रभा नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप चालवला जातो आणि त्या माध्यमातून जे गावातील लोक आहेत त्यांना न्यूज बातमी त्यांच्यापर्यंत त्या गावातील समस्या वगैरे पोहोचल्या पाहिजे, त्या सॉल्व झाल्या पाहिजे यासाठी तो ग्रुप चालवला जातो. त्या ग्रुपवर एक कथित व्यक्तीने विनोद सिंग परदेशी नावाच्या एक कथित व्यक्तीने त्या ग्रुपवर एक असा मेसेज टाकला, पत्रकारांची बदनामी करणारा असा त्या ग्रुपवर त्यांनी मेसेज टाकला आणि त्या माध्यमातून समाजात पत्रकारांविषयी दोष पसरवण्याचं काम त्यांनी केले. आणि जे पत्रकार होते ते जावेद शहा नावाचे, त्यांच्या अशोक मेडिकलवर जाऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करण्यात आला. त्या पत्रकारांनी जेव्हा विचारपूस केली की तुम्ही असा मेसेज का टाकला, तुम्ही पत्रकारांची बदनामी का करत आहात, या संदर्भात त्यांनी शिवीगाळ करून त्यांना धमकवण्याचे प्रयत्न केला. आणि त्या माध्यमातून त्यांनी तू काही करून घे, तुझ्याने काय होतं ते करण्याचे त्याने हे दिले, म्हणजे एका सरस प्रकारे एक धमकी दिली. त्यावर पोलीस प्रशासनाकडून लवकरात लवकर कारवाई करून त्यांना त्याची दखल घेण्यात यावी यासाठी सर्व पत्रकार बांधव आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ भडगाव तालुका व पूर्ण महाराष्ट्रातील जेवढं संघटन आहे तेवढं त्या पत्रकारासोबत आहे असं आम्ही आता व्यतीत करतो. मी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तालुका अध्यक्ष या वतीने आज इच्छितो की आज आमच्या पत्रकार संघाच्या एक सदस्य जावेद शाह याच्यावर एक गावातीलच माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी त्यांच्या दुकानावर जाऊन पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी व तसेच शिवीगाळ केली. या निषेधार्थ आम्ही अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने भडगाव पोलीस निरीक्षक साहेब यांना याद्वारे निवेदन देतो की या धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई व तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशाचे आम्ही यावेळेस निवेदन देत आहोत आणि ही मागणी लवकरात लवकर मान्य करावी ही विनंती करतो. भडगाव तालुक्यातील सर्व आम्ही अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य, सर्व पत्रकार बांधव आज दिनांक 3/4/2026 रोजी नगरदेवडा येथील आमचे पत्रकार जावेद शहा यांच्यावर एक दारू पिऊन कथित त्यांच्या एका दुकानावर जाऊन त्यांना शिवीगाळ जीव मारण्याची धमकी, तुला जिवंत सोडणार नाहीत आणि यापुढे सुद्धा सोडणार नाहीत अशी त्यांना धमकी देण्यात आली. या धमकीच्या निषेधार्थ आम्ही सर्व पत्रकार बांधव भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशीलजी सोनवणे यांना आम्ही निवेदनद्वारे देण्यात आलं. सर्व निवेदनामध्ये सदर जो आमचे पत्रकार जावेद शाह यांना ज्यांनी धमकी दिली याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी व आमच्या पत्रकारांना न्याय द्यावा हीच आमची प्रमुख मागणी सर्व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने करीत आहोत.